नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, प्रादेशिक निवड समिती नागपूर वनवृत्त नागपूर म्हणजे वनरक्षक विभागाकरता जी भरती होती 2023ची, त्याच्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आलेले आहे आणि फार महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक आहे. मित्रांनो, जाणून घेऊया पत्रकामध्ये काय दिलेलं आहे. तर वनरक्षक गट क पदभरती प्रक्रिया 2023, निवड झालेल्या उमेदवारांकरता विभाग वाटपाबाबत जाहीर सूचना. म्हणजे ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांना जे विभाग वाटप करण्यात आलेले आहे त्यांचे हे प्रसिद्धीपत्रक आहे. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, वनरक्षक गट क पदभरती प्रक्रिया 2023, निवड झालेल्या उमेदवारांकरता विभाग वाटपाबाबत प्रसिद्धीपत्रक आणि त्याची जाहीर सूचना आहे. त्याच्यामध्ये नागपूर वनवृत्तातील वनरक्षक गट क पदाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत प्रवर निर्गह निवड सूची जी आता तुम्हाला इथे दिसत असेल ती जाहीर झालेली आहे आणि प्रतीक्षा सूचीसह दिनांक 15/3/2024 रोजी वन विभागाचे www.maforest.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर निवड सूचीतील 277 उमेदवारांची चालण्याची परीक्षा घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये महिलांना 16 किलोमीटर व पुरुषांना 25 किलोमीटर चालायचे होते. ठीक आहे. दिनांक 20/3/2024 रोजी घेण्यात आलेली ही परीक्षा, यामध्ये 277 पैकी 2 उमेदवार हे चालण्याच्या परीक्षेमध्ये गैरहजर होते, म्हणजे उपस्थित नव्हते. तर उर्वरित जे 275 उमेदवारांची चालण्याची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. त्याच्यामध्ये चालण्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या 275 उमेदवारांना वनरक्षक पदावर नियुक्ती देण्यासंबंधाने विभाग वाटप करण्यात येत असून वन विभाग निहाय उमेदवारांचे वाटपाबाबतची यादी यासोबत वन विभागाचे www.maforest.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे. म्हणजे ही यादी संकेतस्थळांनी ऑलरेडी प्रसिद्ध केलेली आहे आणि तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी व पुढील प्रक्रियेसंदर्भात संबंधित वन विभागाशी संपर्क साधावा. दिनांक जे आहे ते 7/6/2024 आहे. हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. प्रसिद्धीपत्रक आता याच्यामध्ये तुम्हाला यादी दिसणार आहे मित्रांनो. याच्यात बघा, वाटप विभाग जे आहे उपवनरक्षक नागपूर वन विभाग नागपूर, कार्यालयाचा जो पत्ता आहे मित्रांनो, नवीन प्रशासकीय इमारत 3रा माळा शासकीय मुद्रणालयाजवळ सिव्हिल लाईन नागपूर. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सिरियल नंबर दिलेला आहे, पहिला कॉलम, दुसऱ्या कॉलमला मेरिट लिस्ट नंबर आणि तिसरा नेम, चौथा जे कॉलम जो आहे तो जेंडरचा आहे, नंतर टोटल मार्क आहे, नंतर सिलेक्शन कॅटेगरी आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे आउट कॉलम तुम्हाला इथे दिसत असेल. तर सिरियल नंबर 1मध्ये तुम्ही बघू शकता 1050 जो मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव आहे ऋतिक चिंचगडे, याला मेल कॅन्डिडेट आहे, टोटल मार्क 180 आणि ओपन जनरलमधून हा विद्यार्थी आहे. तर अशा प्रकारचे हे लिस्ट आहे मित्रांनो. सर्वांचे नाव वाचणे याच्यात शक्य नाही. तुम्हाला टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन असाल तर त्याच्यामध्ये मी आता हे थोड्या वेळात टाकणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा सगळा डाटा मिळणार आहे किंवा साईडवर जाऊन सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. टोटल 275 उमेदवारांची यादी याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची लिस्ट आहे आणि लवकरात लवकर जर तुमच्या संपर्कात कोणी विद्यार्थी असेल, तुमचे मित्र वगैरे, तर त्यांच्यापर्यंत ही लिस्ट पोहोचवण्याचे कार्य करा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, वनरक्षक गोंदियाची सुद्धा याच्यात लिस्ट आहे. वन उपरक्षक गोंदिया याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला दिसत असेल मेरिट वाईज. याच्यातसुद्धा 8 कॉलम आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते सर्व डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला 275 विद्यार्थ्यांची दिसणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघायचं झालं तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे की गोंदिया विभागाची जी लिस्ट आहे याच्यामध्ये टोटल जे विद्यार्थी आहे ते 37 विद्यार्थ्यांची यादी लावलेली आहे आणि नंतर याच्यानंतर जी आहे लिस्ट मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल 79 विद्यार्थी. नंतरच्या लिस्टमध्ये टोटल म्हणजे 1 2 3 4 असे सिरियल नंबरनुसार विद्यार्थ्यांची लिस्ट लावलेली आहे. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आणखी याच्या संदर्भात राहिली तर मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. ज्या कोणाच्या परिचयात विद्यार्थी असेल वनरक्षक भरतीचे त्यांना ही लिस्ट पोहोचवण्याचे कार्य करा. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य निरंतर केले जाईल आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.